आर्थिक संकटात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 672 कोटी रुपयांचं भाग भांडवल देण्यास सरकार तयार असून साधारणतः जुलैमध्ये ही रक्कम मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली। जवळपास 2200 कोटी रुपये थकीत कर्ज असलेली ही बँक एक ना अनेक संकटांचा सामना करत आहे। त्याला कारण ठरतंय ते सरकारनं वेळोवेळी दाखवलेली दिवा स्वप्न। विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करताना शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। याच आशेवर शेतकरी राहिले आणि त्यांनी कर्ज फेडायला साफ नकारच दिला। बरं, निर्णय घ्यायला काही दिवसांपूर्वी मुहूर्त लागला आणि कर्जमाफी जाहीर केली, पण अजूनही निकष ठरवले गेले नाहीत। या साऱ्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या वसुलीवर झालाय। शेतकऱ्यांनी ना कर्ज फेडलं ना OTSचा फायदा घेतला। अजित पवार हयात असताना जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 672 कोटी रुपयांचं भाग भांडवल द्यावं म्हणून जिल्हा बँकेनं प्रस्ताव पाठवला होता। दादा हयात असताना जिल्हा बँकेला मदत करण्याचं ठरलं, पण या प्रस्तावाला दादांच्या पक्षात म्हणजेच 1-2 महिन्यापूर्वीच मंत्रिमंडळानं मान्यता दिली। पण ही रक्कम नेमकी कशी खर्च करायची याबाबत अजूनही जिल्हा बँकेला काहीही कळवण्यात आलेलं नाही। अर्थात जिल्हा बँकेला रक्कमही देण्यात आलेली, मंजुरी तर मिळाली, पण रक्कम कधी मिळणार याकडे बँकेचे डोळे लागले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार ही रक्कम जुलैमध्ये मिळू शकते।